झणझणीत तर्रीदार अशी कटाची आमटी. 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने डाळ धुतल्यानंतर त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून 1 तासभर डाळ भिजवून मी ती कुकरमध्ये घालून अजून त्यामध्ये 1.5 ग्लास पाणी, हळद, थोडंसं तेल टाकून मध्यम आचेवरती 4 शिट्ट्या काढून घेऊन अशा प्रकारे डाळ पूर्णपणे नितळून घेऊन ह्याची एवणी तयार करून घेतलेली आहे. ओलं खोबरे, हिरवी मिरची, जिरे, आलं, लसूण आणि भरपूर सारी कोथिंबीर मिक्सरच्या जारमध्ये घालून पाणी न टाकता मिक्सरला बारीक वाटून घ्यावे. कढईमध्ये राई, जिरं, कढीपत्ता केलेलं वाटण हलकंसं परतून झाल्यानंतर हळद, हिंग, काळं तिखट, बेडगी मिरची पावडर आणि थोडंसं पाणी टाकून हा मसाला छानपैकी शिजवून घ्यावा. आता त्यामध्ये काढून घेतलेली एवणी, चवीप्रमाणे मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून 8 ते 10 मिनिटं छानपैकी आमटी शिजवून घेतल्यानंतर शेवटी त्यामध्ये 1 चमचा चिंच आणि गुळाचा कोळ टाकून या ठिकाणी झटपट तर्रीदार अशी कटाची आमटी तयार. धन्यवाद.